देवाच्या आळंदीची ओळख आता वाहतूक कोंडीची जीवघेणी आळंदी अशी बनली आहे का, असा प्रश्न निर्माण झाला। याचं कारण वाहतूक कोंडीत अडकून झालेला एका माजी सैनिकाचा मृत्यू। नेमकं काय घडलं आळंदीत पाहूया। पुण्याच्या देवाची आळंदीमधल्या रस्त्यांवर आज तितकी वर्दळ नाही, पण 26 एप्रिलच्या दिवशी याच रस्त्यावरील वाहतूक कोंडीमुळे एका निवृत्त CRPF जवानाला आपला जीव गमवावा लागला। भीमाजी चौरे 23 वर्ष भीमाजी चौरेंनी भारतीय सीमेवर कर्तव्य बजावलं। मात्र 26 एप्रिलच्या दिवशी चौरेंना हृदयविकाराचा झटका आला। रुग्णालयात दाखल करण्यासाठी पळापळ झाली। मात्र त्याच दिवशी लग्नाचे मुहूर्त असल्यानं या रस्त्यांवर अनेक वाहनं होती, त्यामुळे रुग्णालयापर्यंतचं 1 किलोमीटरचं अंतर गाठायला नातेवाईकांना 20 मिनिटं लागली। रिक्षामध्ये मी त्यांना CPR देत होतो आणि आई आणि बहीण समोर ट्रॅफिकला रस्ता मोकळा करत होते। अशी बिकट अवस्था आम्हाला सहन करावी लागली। 1 किलोमीटरच्या अंतरावर जाण्यासाठी आम्हाला जवळ 20 मिनिटाचा वेळ लागला आणि त्या वेळेच्या दवाखान्यात वेळेवर न पोहोचल्यामुळेच वडिलांना आपला प्राण गमावा लागला। हे संकट उद्या दुसऱ्या घरावर येऊ नये यासाठीच माझी अशी विनंती आहे की पोलीस खात्याने आणि नगरपालिकेने या ट्रॅफिकच्या प्रश्नाचा निस्तारा करावा। आम्ही त्या ट्रॅफिक मध्ये अडकलो आणि पुढे जाण्यासाठी आम्हाला मग रिक्षामध्ये त्यांना न्यावं लागलं। रिक्षामध्ये सुद्धा जाताना पुढे थोडं 2-3 चौकांमध्ये आम्हाला पुन्हा ट्रॅफिक लागलं आणि पुन्हा आम्हाला अक्षरशः लोकांचे हात जोडून जोडून त्यांचे पाया पडण्यापर्यंत एवढी वाईट वेळ असताना आम्ही लोकांना विनवणी करून करून त्यांना हॉस्पिटलमध्ये नेलं आणि शेवटी त्यांना उपचार लवकर न भेटल्यामुळे त्यांचं दुःखद निधन झालं। घर ते रुग्णालय अवघा काही मिनिटांचं अंतर, पण वाहतूक कोंडीमुळे उशीर झाला आणि भीमाजी चौरेंना ज्या वेळेत उपचार मिळायला हवेत तेव्हा ते मिळाले नाहीत। दुर्दैवानं भीमाजी यांची प्राणज्योत मालवली। आम्हाला खूप दवाखान्यात जाण्याला व्यत्यय आला। आम्ही अक्षरशः गाडी खाली उतरून आम्ही आडो होऊन रस्ता मागण्याची, रस्ता मोकळा करण्याची अक्षरशः ट्रॅफिक वाल्यांना भीक मागितली, पण आमचा काही उपयोग झाला नाही। आम्हाला खूप लेट झाल्यामुळे त्यांना त्रास झाला आणि आम्ही जास्त लेट झाल्यामुळे त्यांना जास्त त्रास झाल्यामुळे आम्ही वाचू शकलो नाही। त्याला कारण म्हणजे आळंदीतल्या ट्रॅफिकमुळेच आम्हाला एवढं दुःख सहन करावं लागतंय। आळंदीत एरवी सकाळी आणि संध्याकाळी वाहनांची गर्दी असते, पण लग्न सराई असली की दिवसभर वाहतुकीचा बोजवारा उडालेला असतो। 26 एप्रिलच्या रविवारी अशीच गर्दी झाली होती। वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या आणि त्यामुळेच 1 किलोमीटरचं अंतर पार करायला 20 मिनिटं लागली। जर वाहतूक सुरळीत असती तर कदाचित भीमाजींचा जीव वाचला असता। नाझीम मुल्ला, ABP माझा, आळंदी, पुणे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।